चलिए वो गूगल पे फ़ोन पे कर लेंगे निश्चित रूप से। यहाँ पर उनका हो गया बातचीत चर्चा निश्चित रूप से। मोहनजीत दास देखिए उनकी तरफ से यहाँ पर खिलाड़ियों के लिए हैट्रिक के लिए देखिए यहाँ पर मौका था। चलेंगे मैच की तरफ। मैडिस सर आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए यहाँ पर जल्द से जल्द संपर्क करें और चलते हैं यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर राहुल चौहान सर देखिए छोड़ते हुए पहला गेंद देखिए यहाँ पर लेग विफर का अपील किया जा रहा था, लेकिन अंपायर ने कहा ना रे बाबा ना, और गेंदबाज ने बताया भाई जरा से झूम लो रे। थैंक यू सो मच बाबू सर. महेश दोडे सर, बघा आपण याचं आयोजन कमिटी आपली वाट पाहते. गुरुदास तयार, चांगला प्रकार पाहायला मिळतोय. डीप क्षेत्राच्या उचलून फेक करे दरम्यान एक धाव एक बडी जाईल. या अंपायर सिग्नल नो बॉल. नक्कीच ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा आणि यावेळेस आपण पाहू शकता एक धाव एक बडी जाईल. 1+1 अशा दोन धाबा जोडले जातील. दोन ताकदवर संघ आपण पाहू शकता. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण यावेळेस पाहतोय डिक्सल संघ, यशोदीप डिक्सल संघ यावेळेस आपण पाहू शकता चांगली कामगिरी करत असताना, कारण आपण पाहू शकता मागील मॅचमध्ये देखील खूप चांगला खेळ राहिला होता. श्री गणेश कोलेवली संघाला त्याने परास्त केले आणि आता मात्र पुढे सरकलाय आणि आता दोन हात करत असताना यावेळेस आपण पाहतोय गावदेवी कोल्हारे संघाच्या अगेन्स्ट. तो चलिए नंदू कोलंबे साहब से गुजारिश करना चाहेंगे सत्कारी कामगार पक्ष के देखिए एक बड़े हस्ती निश्चित रूप से नंदू कोलंबे साहब से गुजारिश करना चाहेंगे आइए मंच पर तशरीफ रखिए. और उसके साथ साथ बात करेंगे पप्पू धोले साहब आपसे गुजारिश करना चाहेंगे. हमारे सूरज धोले साहब देखिए आपको यहाँ पर यादें ताज़ा करते हैं. और उसके साथ मैडी सर आपसे भी गुजारिश करना चाहेंगे जल्द से जल्द आइए. चौकार आला. चौकारच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना आपले 6 या आकड्यावरती. करा लगेच मॅचला सुरुवात करा. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्राचा बेड खर्च करू नका. चौकार आला. चौकारच्या साथीने टीमची टोटल 6 या आकड्यावरती जात असताना दोन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय. अजून एक चांगला प्रकार खेळण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मिस्टाईप स्ट्रोक क्षेत्राशी जज करतोय आणि इथून मात्र आपण पाहू शकता चुकी करत असताना गावदेवी कोल्हारे संघ यावेळेस मध्ये खेळतो आणि चुकी करत असताना खेळाडूंना आपण पाहतोय जीवनदान मिळालं. यावेळेस फलंदाज रोहित सामंतला इथून मात्र जीवनदान मिळालंय. प्रसाद आणि रोहित ही जोडी आपण मैदानात पाहतो. नक्कीच आपण पाहू शकता श्री 11चे पॅकर्स नरेंद्र दादा गोमार यांच्या माध्यमातून जर गावदेवी कोल्हारे संघ आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 4 षटकाची मॅच आणि बॉलिंग ट्रॅक वरती संभाजीला आपण पाहतोय. फोटो सुद्धा ऑन साइडला प्रकार चांगला पाहायला मिळतो. चेंडू सर पाठवून दिला आमच्या कॉम बॉक्सला. तुम्हाला मान वंदना देता सर चेंडू निघून चालला सीमा पार. षटकार हो. 13 धाबा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज संभाजी यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती नावातच सर्व काही आहे, परंतु आता त्या प्रकारची गोलंदाजी देखील करावी लागेल. समोर आपण पाहू शकता यावेळेस फलंदाज अजून एक खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस पुढ्यात टाकलेला चेंडू होता. ब्लॉकरचा चेंडू होता. यावेळेस आपण पाहू शकता खोदून काढायचा प्रयत्न झाला होता, परंतु शेतकऱ्यांनंतर प्रत्युत्तर देत असताना यावेळेस कमबॅक करतो गोलंदाज संभाजी. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बंटू गो गोलंदाज तयार. राऊंड विकेट. बॅकपट जाऊन यावेळेस स्पर्श करायचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस षटकारानंतर सरकचे 2 बॉलला निर्धाव फेकत असताना गोलंदाज संभाजी. षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 13 धावा. आपण पाहतोय डीजे मास्टर राजचं देखील आपण कौतुक करूया. खूप चांगलं संगीत आजच्या रात्रीमध्ये तो देखील आपल्याला ऐकवतोय. टेनिंग क्रिक लाईव्ह टीमची देखील आपण पाहू शकता पूर्णपणे जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा इथून मात्र पोचवली जाते. आज आजच्या रात्री जर विचार केला तर नेरळ आणि कर्जत विभागातील 8 संघ खेळताना आपल्याला दिसतील. चला लगेच स्पीडअप करा. विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. टीम गावदेवी कोल्हारे आपण बिलकुल अधिकचा वेळ खर्च करू नका. 4 षटकाची मॅच आणि 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला देण्यात येईल. 2 ऑफिशियल पंच यावेळेस संदेश किस्मतराव सर मॅन फ्रॉम शहापूर आणि कुणाल पेनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं देण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
चला लगेच खेळायला सुरुवात करा. गोलंदाज संभाजीने इथून जर विचार केला तर 13वा खर्च केला आणि खूप चांगली गोलंदाजी आता मात्र संभाजीची राहिली आहे. परंतु आता जर षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं तर आपण स्पॉरिंग ट्रॅकवरती करण सर्कलची पाबंदी संसारमध्ये आता मात्र पूर्णपणे हटवून लावली पंच संदेश सरांनी. खोदून काढला अरंग कारपे चेंडू चालला बॅटिश लॉकाच्या क्षेत्रामध्ये एकदा एकपुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये. एकच धाव मिळेल एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 14 या आकड्यावरती गाबदुबी कोल्हारे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय यावेळेस यशोदीप डिक्सल संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी नेरळ विभागातील 2 ताकदवर संघ यावेळेस मध्ये खेळत असताना नक्कीच कोल्हारे संघ म्हटलं तर आमचे माही महेंद्र दुळे या सरांची सासूरवाडी आपण पाहतो आणि त्याच गावातून हा संघ इथे मात्र दाखल झाला. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले होते डीपमध्ये क्षेत्ररक्षक गॅदर करत असताना त्याच्या आवाकाच्या बाहेर यावेळेस मात्र दरी होती त्या दरीला भिजून बॉल निघून चालाय सीमा पार 4 चौकार. थँक्यू. चौकार आला. चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल पण आता बेगाने फ्लावत असताना एवढेच 18 या धावसंख्येवरती 4 धाबेच्या साथीने उंच भरारी एवढेच घेत असताना टीमची रणसंख्या आपण पाहू शकता 18 धाबा स्कोर कार्डवरती. गोलंदाज करणला आपण पाहतो यावेळेस बॉल ट्रॅकवर त्याच्या अगेन्स्ट चौकार ठोकला राऊंड द विकेट. फोटोस होता यावेळेस देखील ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होता सरळ यावेळेस चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. परत देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता कारण फलंदाज जर विचार केला तर फक्त पाहत राहिले. बॅटचा तर जोरदार फिरला होता परंतु संपर्क नसल्यामुळे कनेक्शन नसल्यामुळे चेंडू गेला डॉट. चौकाराचा प्रत्युत्तर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहू शकता यावेळेस गोलंदाज करणला आपण पाहतोय. यावेळेस अजून एक मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न करतो फटका बसला डीप मध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक जज करत असताना हाताचा पिसारा बोलवला नाही पूर्णपणे इथून मात्र चेंडूला सामावून घेतलं. धक्का पहिला लागेल यावेळेस फलंदाजी करत असताना टीम डिक्सल संघाला फलंदाज प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बास्पन मध्ये ज्यामध्ये दाखल झालाय नॉस्टा केंद्रावरती ओमकार भासेल आपण पाहतोय मागील मागचा बनवता मॅच. हा टॅकर होता आपण सभेपर्यंत बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात अजून एकदा जोडी झाली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पण आता पुढे जात असताना बडीस 19 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. संघाकडे जबाबदारी दिली आहे करणच्या खांद्यावरती. आतापर्यंत इथून जर विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली 4 बॉल खूप सुरेखरित्या हाताळले होते परंतु यावेळेस जर विचार केला तर 5 बॉल थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. गोलंदाज करण यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होत असताना दहिवडे गाव एंडकडनं यावेळेस आपण पाहू शकता इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतो यावेळेस करणला आपण पाहतोय राऊंड द विकेट. अजून एक मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा त्यावेळेस आपण पाहू शकता वेगाने इथं मात्र बीट करत असताना गोलंदाज करणला आपण पाहतो. संघनायकाने इथं मात्र विश्वास दाखवला होता करणवरती आणि त्या विश्वासावरती तो देखील आता मात्र खरा उतरत असताना अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकात जर विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये इथं मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली होती संभाजीची 13 धावा संभाजीने खर्च केला परंतु यावरचा जर विचार केला तर इथून मात्र खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा खर्च करत असताना टीमची टोटल 19 आकड्यावरती. यस डीजे.
टीमची टोटल 91 धावसंख्येवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 वेळेस बॉल ट्रॅकवरती बंटी गुरुदास ओव्हर द विकेट सज्ज होतोय. बंटी जागेवर खेळण्याचा प्रयत्न यापुढे झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर भरता वेगानं चेंडू निघून गेला. यापुढे यष्टी रक्षक हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना यावेळेस गुरुदास आपण पाहतोय, बंटीला आपण पाहतोय. यावेळेस कमबॅकची गरज होती, कारण 2 ओव्हरमध्ये मात्र 91 धावा बनवल्या गेल्या. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या अगेन्स्ट यावेळेस टीम यशोदीप डिक्सल संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा त्यावेळेस शेपरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन यापुढे शरीरावरती दल्या दरम्यान एक धाव एक पुढे जाईल. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळेल. नक्कीच आपण पाहू शकता यावेळेस चेंडू जाऊन आदळला होता शरीरावरती, परंतु कोणत्याही प्रकारची दुखापत नसावी. नक्कीच आपण पाहू शकता ओमकार भासे यावेळेस मध्याच्या आतमध्ये खेळत असताना लेग बाय स्वरूपात एक धाव जोडली जाईल. नक्कीच कालच्या रात्रीमध्ये ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला सुरुवात केली होती, त्यावेळेस गणपती बाप्पाला देखील साकडं घातलं होतं की ही स्पर्धा 4 रात्रीमध्ये निर्विघ्नपणे पार पाडू दे. आणि स्पर्धा आपण पाहू शकता आजची दुसरी रात्र निर्विघ्नपणे पार पाडत असताना आपण पाहू शकता ओमकार जर पाणी हवे असेल तर लगेच पूर्ण देईल. लगेच मागणी करायचं. येस, बंटी तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. जज करत असताना यावेळेस अजून एक धक्का लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन विकी पाटील मध्ये दाखल होतोय. मागील मॅच मध्ये सलामीला गेला होता. हा ट्रॅकर त्याला पाठवून दिलाय. ओमकारच्या बॅट मध्ये यापुढे आपण पाहू शकता चेंडू निघून चाललाय. मिड विकेट सीमा रेखा पार. षटकार. ओमकार शांत होता, परंतु आता तो देखील सांगतोय शांत बसायला मी काही संत नाही. आणि आता षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 26 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो. गोलंदाज बंडी आपण पाहू शकता रजमे रिदम मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळतो. गोलंदाज यापुढे चांगली कामगिरी करत असताना बंटी, परंतु त्याच्या अगेन्स्ट यापुढे षटकार टोकला. कोंडेश्वर यांकडनं यावेळेस बंटी पुन्हा तयार होतो. अजून चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये केले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर मोठी दरी होती. त्या दरीला भेदून दुभागून चेंडू निघून चाललाय. सीमा पार. 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सातारा टीमची टोटल पर्यंत बेगाने पुढे जात असताना अजून चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार होत्या. उचलतील फेकतील दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पर्यंत पुढे जात असताना वेळेस 31 31 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 झाले संपन्न. एस डीजे
षटक क्रमांक 14 आपण पाहतोय बॉल ट्रॅकवरती यावेळेस कुमार मिनमिनेला आपण पाहतोय. 3 षटकाच्या अंती टीमची टोटल आपण पाहू शकता. यावेळेस स्कोरबोर्ड वरती 31 धावांवरती आपण पाहतोय. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या अगेन्स्ट यावेळेस आपण पाहू शकता एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यशोदीप डिक्सल संघ आपण पाहतोय. पुन्हा त्यावेळेस गोलंदाज दहिवली गाव एंडकडनं सज्ज झाला कुमार मिनमिने. यावेळेस आपण पाहू शकता स्टॅन अँड डिलिव्हर, स्टॅन अँड डिस्पॅच. गोलंदाज कुमार मिनमिनेचं केलंय स्वागत. चेंडूला पाठवून दिलाय साईड स्क्रीनच्या वरनं सीमाप्पा आर षटकार. लगेच एक कॅश प्राइज देतोय बघा. पहिला षटकार ठोकला लगेच कॅश प्राइज झालं. 3 षटकार जर ठोकले तर कल्पेशजी खरमरे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज ओमकारसाठी. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं केले स्वागत कुमारचं. षटकार आला. षटकार साथीने टीमची टोटल 37 आकड्यावरती. हा प्रकार होता. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आणि चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. दुसरा षटकार ठोकला. आता तिसरा षटकार देखील ठोकेल का हा देखील प्रश्न आता निर्माण झाला. सलगचे 2 षटकार आले. त्यावेळेस परत आज ओमकार भासीच्या पाठमधनं विकी पाटील आपण पाहतोय मागील मॅच मध्ये सलामीला गेला होता, परंतु पहिल्या बॉलवरती मात्र त्रिफळा त्याचा उद्ध्वस्त केला होता टीम कोलिडीच्या माध्यमातून. आणि आता जर विचार केला तर यावेळेस 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. अरुंद कार्पेट चेंडू झाला. यावेळेस पाटील लॉंगच्या क्षेत्रपती उत्तोलनामध्ये थोडासा बेड घेतला. एकदा एकवटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाबा इथून मात्र कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथून मात्र एकवट जातीने 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा त्यावेळेस पुढे सरकत असताना 45 आकड्यावरती. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. यावेळेस 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हा प्रकार होता. आपण आता यावेळेस सडब्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर बडदा बेगाने चेंडू निघून चालला. डॉट बॉल 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस गोलंदाज आपण पाहू शकता त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला होता गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. ओमकार भासे या खेळाडूसाठी पारितोषिक येते सलग. या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजू सोळशे यांच्या वतीनं. वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. चला लगेच स्पीडअप करा. कुमार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपले संपार सिग्नल व्हाईट बॉल. यस, एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव जोडली जाईल. आणि आता एका धावाच्या साथीने टीमची टोटल पर्यंत वेगाने पावत असताना आपण 52 धावा स्कोर कार्ड वरती. 50 अप. एकदा जोरदार टाळ्या उचवत्या, कारण खूप चांगली फलंदाजी मात्र ओमकार भासेने केली आहे. मागील मॅचचा म्हणत माझा किताब मी का स्वीकारलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना 10 चेंडूमध्ये 31 धावांची बहारदार खेळी केली आहे. अजून एक इथं मात्र बिगिट करायचा प्रयत्न. फटका बसलाय. नॉर्मल लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु यावेळेस पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. 2 धाबा एकपट जातील
आणि 2 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा पुढे जात असताना येस आपण पाहू शकता यावेळेस 54 धावा बनवल्या गेल्या आणि 55 धावाचा लक्ष आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चोपन्न धावा फलंदाजी करत असताना यशोदीप डिक्सेल टीमच्या माध्यमातून आणि आता 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचं यावेळेस टीम गावदेवी कोलारी संघाला आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी या मॅचचा धावतं वर्णन तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो. बदलापूर संवर्धन समितीचे अध्यक्ष महेश दुळे सर यांना धन्यवाद. पेनल्टी आहे यावेळेस डिक्सेल संघाला आणि ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी गावदेवी कोल्हारी संघ उतरेल तेव्हा 6 चेंडू नंतर ती पेनल्टी ऍड करण्यात येईल. 54 धावा बनवल्या गेल्या आणि 55 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. राहुल पुरुष एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बरोबर आपण पाहिलं तर 1:50 होत आहेत आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण मॅच मध्ये आहोत. पंचावन्न धावांची गरज आणि 55 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आई गावदेवी कोलार टीमच्या वतीनं संघनायक आपण मार्गदर्शनाखाली मंगेश जामगरे आणि त्याच्या साथीनं कुमार मोरे सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आघाडीचा गोलंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. डिक्सेल संघाच्या वतीने पहिले षटक ठरल्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला विकी पाटीलने 8 धावांचं षटक रोशन हाताळलं होतं. तोच गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या 4 षटकांच्या मॅच मध्ये. मॅचला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे मंगेश जामगरे. 55 धावांची गरज. जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि पहिल्याच बॉल वरती अगदी सोपा झेल या ठिकाणी टीपला गेलाय. फलंदाज होईल बाद. सॉफ्ट हँडने केलेला फटका आपण पाहतोय. फटका अंगलट आल्यासारखा वाटला आणि यावेळेस पहिला धक्का लागत असताना आई गावदेवी कोलारे टीमला फलंदाज बाद.
उद्याच्या रात्रीमध्ये आपण या स्पर्धेची तिसरी रात्र शनिवार दिनांक 23 एप्रिल 2022 या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना जो बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण कालच्या रात्रीमध्ये पहिला सामना पाहिला, ज्यामध्ये फ्रेंडशिप मोहपाडा हा संघ विजयी झाला. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त मॅच आपल्याला पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली, त्यामध्ये संघ विजयी झाला. चिखलोली ठाकूरपाडा ही पहिले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर आपण पाहतो या ठिकाणी अजून एक वेगळ्या हाफ मधून बेंडशील वर्सेस दहिवली ही मॅच तदनंतर पाहायला मिळेल. आणि त्याच्या खालोखाल रेग्युलर गट या ठिकाणी 8 संघांचा जो पोल असतो, ज्यामध्ये कुंदे वर्सेस शेलू, बीड वर्सेस उसाटणे, उमरोली वर्सेस सिद्धी करवले आणि मी मराठी नेरळ वर्सेस गोरपेबी. फुलटॉस बॉल यावेळेस बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकही मोठा फटका अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाहीये, एकही धाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. संत बहाते इंद्रायणी ज्या पद्धतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे आणि त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळतो. गोलंदाज विकी पाटीलचा सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत आहेत आणि पूर्णपणे यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुट वरती आहे संघ कोल्हारे. भावेशला आपण पाहतोय सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय, अगदी बॉडीला स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु एकही धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खातं पहिल्या षटकामध्ये अद्यापर्यंत खुलं जात नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर पूर्वार्ध रोशन आपण पाहिला, जेव्हा बॅटिंग करत होता डिक्सल संघ 12 चेंडूंचा खेळ झाला, 19 धाबा धावफलकावरती होत्या आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये काय नाविन्यपूर्ण खेळ त्यांचा राहिला. 12 चेंडूमध्ये एकंदरीत आपण शेवटच्या पाहिल्या तर भरपूर धाबा त्या ठिकाणी आल्या आणि एक चांगली मजबूत स्थिती डिक्सल संघासाठी आपण पाहिली. यावेळेस इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली टीपला गेलाय, सेल फलंदाज झालाय फेल. यावेळेस अजून एक धक्का लागत असताना टीम आई गावदेवी कोलारे टीमला फलंदाज बाद. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. कीच आपण पाहतो पहिले षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि अजून एक धक्का लागत असताना परतावा लागेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय मेडन षटक या स्पर्धेचं विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहिले. तब्बल 3 विकेट या षटकामध्ये गोलंदाजी विकी पाटीलची आपण पाहिली. एकही धाव न खर्च करता समीकरण होतं येणारे 24 चेंडू 55 धावांची गरज आणि आता ते समीकरण आपण पाहतोय या षटकामध्ये पेनल्टीच्या 2 धावा ऍड जरूर होतील आणि समीकरण आपण पाहतोय उरलेलं या मैदानाच्या आतमध्ये कोलारी टीम साठी 18 चेंडू 53 धावांची गरज असेल. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकी पाटीलचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय गोलंदाजी त्याने हाताळली आहे. अगदी आपण पाहतो अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. पहिल्याच बॉलवरती सफलता त्याने अर्जित केली आहे. सलग लागोपाठचे डॉट 2 चेंडू आपण पाहिले, तदनंतर विकेट विकेट सलग लागोपाठचे 2 आपण पाहिले आणि या षटकामध्ये एकंदरीत 3 गड्यांना अपयश झालंय. धाव एकही खर्च केलेली नाही आहे या षटकामध्ये. मेडन षटक आपण पाहिले या स्पर्धेमध्ये विकी पाटीलच्या नावावरती गोलंदाज सातशे होतात. पुढे एकदा डिक्सेल टीमच्या वतीने एखादा निर्णायक षटक या मॅचचा पूर्णपणे एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू टोळलाय. हवेमध्ये आपण पाहतो बराच वेळ होता चेंडू, एक धाव तिथे मिळेल. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 3 धावा पेनल्टीच्या रूपानं 2 धावा ऍड केल्या आणि या सिंगलच्या मदतीने धाव त्या ठिकाणी ऍड केली गेली. 3-3 अशी दयनीय अवस्था धावफलकावरती आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये या उत्तरार्धामध्ये कोलारे टीमची. खोलवट टप्प्याचा बॉल, यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल
अलॉंग द कार्पेटने चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सर्वात सेफ शॉट आपण पाहतोय, परंतु चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं डिक्सल टीमच्या वतीनं. हे देखील विसरून चालणार नाहीये. धावा फलकावरती 1+1 होतील ऍड आणि या बॉलवरती असेल फ्रीट. नो बॉल देन फ्रीट. इथून या मॅचला कलाटे मिळेल का एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये, कारण एक एक मोठा फटका कोलारी टीमला संजीवनी देण्याचं काम करेल या मॅच मध्ये. बॅटची कडा आणि यावेळी चेंडू सरळ चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक झाले बीट. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड जितकी फास्ट आहे तितका चेंडू वेगाने होईल फरार. रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत या चेंडूसाठी 6 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. फटका यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. कडेकडे स्ट्रोक जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी अंगलटाला यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत हा देखील चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये हवा तसा खेळ झाला नाहीये. सलग टॉप ऑर्डर मध्ये आपण जर पाहिले तर फलंदाज ढासळले आणि मैदानाच्या आतमध्ये आता मिडल ऑर्डरवरती जी जिम्मेदारी आहे ती मिडल ऑर्डर मध्ये इथे फलंदाजी करावी लागेल. बासमन यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लीडिंग एज लागत असताना शॉट थर्ड मॅनला टीपला गेलाय सेल. फलंदाज होईल बाद.
त्या ठिकाणी कंटिन्यू करू. चार फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि 9 धावा अफलकाबाद आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी थोडासा टेक्निकल इश्यू. जाऊया मागच्या दिशेने. आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती आहे. समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित सावंत. मागच्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अगदी 41 धावांचं आव्हान असताना त्या धावा या ठिकाणी डिफेंड केल्या होत्या. रोहित सावंत यावेळेस सोपा झेल आपण पाहतोय. कॉट अँड बोल्ड करण्याची संधी नक्कीच उपलब्ध झाली होती रोहितसाठी आणि ती गमावली आहे. यावेळेस आपण पाहतो एक धाव त्याचं रूपांतर होत असताना एका धावेमध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या स्थिरावती आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत आपण पाहतो 10 धावा. 55 धावांची गरज दिल्ली अब तक बहुत दूर आहे. सुरुवातीला आपण पाहतो जशी अडखळत सुरुवात टीम डिक्सलने केली होती तशीच अडखळत सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कोलारे संघ करत असताना. यावेळेस कोलवटा टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सरळ चाललाय. सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आपण पाहतो एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. थोडस अशांत क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 धावा अफलकाबाद आहेत. 12 चेंडू आणि आता समीकरण आपण पाहतोय येणारे 12 चेंडू विजयासाठी तब्बल 41 धावांची गरज. जर आपण विचार केला पूर्वार्धामध्ये रोशन तर मागच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये आपण जर विचार केला पूर्वार्धाचा तर 2 षटकांमध्ये शेवटच्या 35 धावा खर्च केल्या त्या कोलारी टीमच्या गोलंदाजाने. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशर खोलवर टप्प्याचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे परंतु अगदी स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गॅदर करत असताना हा देखील चेंडू आलाय डॉट. एक डॉट चेंडू. इथून समीकरण धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. कमी जेव्हा होईल जेव्हा मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते मोठे फटके यावेळेस फलंदाज बंटीच्या बॅटमधून अक्षरच्या बॅटमधून येतील तेव्हा नक्कीच अंतर कमी केलं जाईल परंतु अक्षरशः तिखट मारा या ठिकाणी गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी होते. इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या मॅच मध्ये डिक्सल टीमने केली आहे. गोलंदाजीच्या जोरावरती सामना आपल्या बाजूने झुकवलाय. तोच संघ आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगली मजबूत स्थिती 54 धावा त्याने पूर्वार्धामध्ये नोंदवल्या 4 षटकांमध्ये आणि हे 55 धावांचं टार्गेट पेलवत असताना टीम कोलारे संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 3 चेंडू येतात डॉट. पहिल्या षटकाला मेडन. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो धावा खर्च केल्या गोलंदाज रोहितने 12. असं वाटलं होतं इथून कमबॅक करेल टॉप गिअर मध्ये फलंदाजी करेल कोलारे संघ परंतु इथे गोलंदाज हे मात्र मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवत असताना यावेळेस ओव्हर पिच फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा बिग 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 लॉंग वे षटकार. षटकारांची नितांत गरज होती. सुरुवातीला आपण पाहतो जर असे मोठे फटके आले असते तर कदाचित या मॅच मध्ये कमबॅक करू शकला असा कोलारी संघ कारण एक नेरळ परिसरातील दादा संघ म्हणून त्याची देखील ख्याती आहे. आणि यावेळेस इथे झाला मिस टायमिंग. हा फटका खेळण्यासाठी पाडला भाग आणि यावेळेस फटका नक्कीच फसलेला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन लागणारा कोलारी टीमला तब्बल 4था झटका.
धावेचे 3 चेंडू डॉट. त्यानंतर षटकार आपण पाहिला. त्यानंतर विकेट म्हणजे अद्यापपर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहतोय आकाश. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस भन्नाट वेग. सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी यशस्वी देखील होतोय. शेवट गोड करत असताना या षटकाचा गोलंदाज आकाश. धाबसंख्या फलकावरती अगदी आपण पाहतोय स्थिर. जवळ आपण जर पाहिलं तर 20 धाबा फलकावरती 3 षटकाच्या अंती आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये येणारे 6 चेंडू विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी ओमकार भासे आपण पाहतोय. जर ओमकार भासे या षटकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित करतो तर राजू शोळसे जे बदलापूरचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इम्प्रेसिव्ह कामगिरी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता ओमकार भासे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे दर्जेदार. 6 चेंडू 35 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. धावा मिळत आहेत 4. शेवटच्या 2 षटकामध्ये धावा येतात. रोशन सुरुवातीला जर चांगला खेळ राहिला असता कोलारी टीमचा टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने थोडंसं निराश केलं आणि आता समीकरण थोडंसं कठीण पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मिस टायमिंग झालंय. यावेळेस जजमेंट फार चांगला पाहायला मिळते ओमकार भासेला. ही पहिली सफलता. फलंदाज होईल बाद आणि टीम कोलारे संघाला लागणार हा तब्बल 6वा हादरा. फलंदाज बाद. शंकर चांदई संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचे. शेवटचा अंतिम सामना हा 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. कारण कालच्या रात्रीमध्ये देखील आपण उपांत्य फेरीच्या लढती नक्कीच तुम्हाला जेव्हा बक्षीस पात्र फेरीसाठी जे मॅच आपण या ठिकाणी खेळवतोय अंतिम ती मॅच 3 षटकांची या ठिकाणी आपण काल देखील खेळवली आहे कालच्या रात्रीमध्ये. आज देखील ते चित्र पाहायला मिळेल. उद्या देखील ते चित्र आणि स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमध्ये 5 षटकांची मॅच. सेकंड राऊंड मध्ये 4 षटक आणि थर्ड राऊंड मध्ये 3 षटकांची मॅच असेल. यावेळेस ओमकार भासे आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका. चेंडू सरळ चालला डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन्स मिळत आहेत 4. परंतु या चौकाराने डिक्सल संघाला काही फरक पडणार नाहीये. परंतु कोळारे संघ धावान आणि चेंडूंमधील अंतर थोडं कमी केलं जाईल. हे चित्र मैदानावरती नक्की पाहायला मिळेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. शेवटचे अंतिम 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 चेंडूमध्ये तब्बल विजयासाठी 23 धावांची गरज. म्हणजे या मॅचची पूर्णपणे औपचारिकता या ठिकाणी शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. स्लोअर बॉल यावेळेस आपण पाहतोय. गती परिवर्तन. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू गती थोडीशी कमी केली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो अंपायर सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त धाव अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे सरकत आहे. कारण 2 चेंडूमध्ये 22 धावा या ठिकाणी आपण पाहतो अशक्य असं आव्हान आहे. परंतु धावांचं अंतर कमी केलं जाईल का. यावेळेस भन्नाट वेग. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज कदाचित बाद नसेल. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि शेवटच्या बॉल मध्ये आपल्याला पाहायचंय. परंतु जवळ आपल्या बाजूने सामना झुकावत असताना डिक्सल संघ आपल्या खिशामध्ये हा सामना घालून मिरवत असताना यावेळेस इथे बीमर बॉल 4+1 या मिळतील एकंदरीत 5 धावा. चला अंपायर सिग्नल लो बॉल.
संदेशजी किस्मतराव आणि कुणालजी पेनकर जेपी पॅनलचे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. वेट अँड वॉच क्रिकेट जर सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडेसे थांबून क्रिकेट जर खेळले असते मैदानाच्या आतमध्ये कोलारी संघ भरपूर चांगला खेळ तुमचा देखील राहिला. नक्कीच हार्ड लक अँड टफ लक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोलारी संघ इथे परास्त झालाय. डिक्सल संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाचं आपण करूया कौतुक कारण या ठिकाणी दूरचं अंतर त्यांनी कापलं. बदलापूर नगरीमध्ये एक चांगला खेळ एक चांगला व्यासपीठ त्यांना नक्कीच उपलब्ध केला आणि एक संघ आपण पाहतो तिसरा